हे पुढचा कॅमेरा आहे। आणि आता या ओपन जीप मधनं वस्तू संग्रहालयाकडे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि वाघनख साताऱ्यात आलेली आहेत, लंडनहून ही वाघनख आलेली आहेत, त्याचंच भव्य प्रदर्शन आजपासून पाहायला मिळणार आहेत। ही वाघनख शिवप्रेमी, तमाम शिवप्रेमी ही वाघनख पाहू शकणार आहेत। त्यासह इतरही काही शस्त्र आहेत, त्याचंही प्रदर्शन इथं भरवण्यात आलेलं आहे, तेही शिवप्रेमी पाहू शकणार। शिवकालीन शस्त्रास्त्र आणि मुख्य आकर्षण आहे ते वाघनखांचं, जी लंडन स्थित होती, लंडनवरनं ती भाडेतकर तत्वावरती महाराष्ट्रात आणण्यात आलेली आहे। 3 वर्षाच्या करारावर ही वाघनख महाराष्ट्रात आणण्यात आलेली आहेत। विविध शस्त्र, वाघनख याचं प्रदर्शन पाहता येणार। व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आणलेल्या वाघनखांचे दर्शन या प्रदर्शनात शिवभक्तांना होणार आहे। विरोधकांकडून देखील एक वेगळी टीका केली जाते, सूर्याताई म्हणतात टीका केली जाते, ही वाघनख खरी आहे ती सरकारने स्पष्ट करावी। खरं म्हणजे हे दुर्दैव आहे, हे करोडो शिवभक्तांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे आणि राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला। ही वाघनख या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आली, हे सगळ्यांचं भाग्य आणि सगळ्यांना अभिमान आहे। सगळ्यांनी जे वाघनख, जे अफजल खानाचा वध या वाघनखांनी केला, ही वाघनख एक शौर्याचं प्रतीक आहे। त्याचं दर्शन लाखो शिवभक्तांना होणार आहे। सगळ्यांनी त्याचं दर्शन घेऊन शिवरायांचा जो प्रताप आहे, 8वावं रूप आणि 8वावा प्रताप, हा पुन्हा एकदा त्याची आठवण सर्वांना येणार आहे। ज्या पद्धतीने सांगितलं जातं, ज्या पद्धतीने मात्र विरोधकांनी वेगळी टीका आहे ती होताना पाहायला मिळते। खोट्या वाघांना खऱ्या वाघनखांची काय समज असणार? नक्कीच आपण बघू शकतो की मुख्यमंत्री आहेत, सुधीर बाबू आहेत। आत नको दादा, आत नको, चाला येणार नाही। हॅलो हॅलो हॅलो, ओ चला की माईक राहिला तुमचा चालू कर, चालू कर, चालू कर, चालू कर भाई। राज्याचे मुख्यमंत्री साताऱ्यात दाखल झालेत। आता वाघनखांचं भव्य प्रदर्शन सोहळा पार पडतोय। या सोहळ्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले तसंच खासदार उदयनराजे भोसले हे यावेळी उपस्थित आहेत। आणि शिवरायांची वाघनख ही महाराष्ट्रात आली, महाराष्ट्राच्या या भूमीत आलेली आहे।
आजपासून ही वाघनख प्रत्येक शिवप्रेमींना पाहता येणार आहेत. साताऱ्यात ही वाघनख सध्या ठेवण्यात येत आहेत. साताऱ्यातल्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात ती ठेवली जातील. त्यानंतर ही वाघनख कोल्हापुरात, नागपूरमध्ये तसंच मुंबईतही ठेवली जाणार. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. काही वेळातच उद्घाटन होईल. आपण दोन दृश्य पाहतोय. एकीकडे ओपन जीप मधनं सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी रवाना होत आहेत आणि त्यानंतर थोड्याच वेळात त्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात पोहोचतील, जिथं या वाघनखांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे, जिथे ही वाघनख ठेवण्यात आलेली आहे. आणि हे उद्घाटन झाल्यानंतर प्रत्येक शिवप्रेमींना या वाघनखांचं दर्शन होणार आहे. ही वाघनख पाहता येणार आहेत. त्यासह इतरही ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. वाघनखांवरून बरंच राजकारण रंगल्याचंही पाहायला मिळालं होतं. मात्र अखेर ही वाघनख महाराष्ट्राच्या या पावनभूमीत पोहोचलेली आहेत. महाराष्ट्राच्या मातीत आलेली आहेत, साताऱ्यात आलेली आहेत. ऐतिहासिक नगरी सातारा इथं ती पोहोचलेली आहे.